एक IT इंजिनियर ज्याची सॅलरी 25 लाख रुपये आहे आणि टॅक्सेसच्या नंतर तो किती वाचवू शकतोय, तर चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये जो डेटा यूज केला आहे तो एक्झॅक्टली क्लोज टू रिअलिटी आहे. तर व्हिडिओ एन्जॉय करा. तर एक एम्प्लॉय आहे आकाश नावाचा, खूप ॲक्टिव्ह होता कॉलेज कॅम्पसमध्ये आणि कॅम्पसमध्ये त्याला 25 लाखाचं ॲमेझॉनमध्ये पॅकेज मिळतं आणि त्याचे जे बाकीचे मित्र आहेत ते त्याला पार्टी मागतात. पार्टी दे, किती चांगलं पॅकेज भेटले 25 लाखाचं. म्हणजे 25/12 केलं तर विच इज 2,08,000 अराउंड. म्हणजे महिन्याला एवढा तो पेमेंट होतो आहे. म्हणजे खूप ग्रेट आहे. पण रिॲलिटी काय आहे त्यासाठी आपण बघूया 25 लाखाचं पॅकेजचं ब्रेकडाऊन. म्हणजे ॲक्च्युअल 25 लाख पॅकेज आहे ते ॲक्च्युअल पूर्ण इन हँड भेटतं का त्यामध्ये काही कटिंग्स आहेत. तर 24 लाख पॅकेज, त्यामध्ये बेसिक सॅलरी 10,50,000 आणि नंतर त्यामध्ये बोनस जो आहे तो 80,000. HRA आणि LTA हे मिळून 6,30,000 रुपये आणि यामध्ये जो इयरली व्हेरिएबल पे असतो म्हणजे परफॉर्मन्स बोनस वगैरे तो आहे 2,40,000 आणि सिटी अलाउन्स, स्पेशल अलाउन्स हे सगळे खर्च मिळून 3,10,000. तर याची जर टोटल केली तर हे होतात पूर्ण 23,10,000. तर वर जे अमाऊंट राहते ती 1,90,000. तर ती आहे तुमचा PF म्हणजे 12% ऑफ बेसिक म्हणजे इयरली 1,26,000. त्यामध्ये ग्रॅच्युटी कट होते 45,000 आणि हेल्थ इन्शुरन्स 19,000. म्हणजे हे टोटल झाले 1,90,000. म्हणजे इथं पूर्ण पॅकेज झालं 25 लाखाचं. पण अजून संपलं नाही, यामध्ये आता टॅक्स कॅल्क्युलेट होणार आहे. तर समजा आता लेट्स अज्यूम आकाशने न्यू टॅक्स रिजिम सिलेक्ट केला आणि तो जॉईन झाला आहे फ्रेश फायनान्शियल इयर म्हणजे अराउंड एप्रिल 2025 पासून. तर तिथून बघितलं तर गव्हर्नमेंटकडून एक स्कीम आहे की म्हणजे 75,000ला टॅक्स लागत नाही. म्हणजे तो अज्यूम करतात की एका वर्षात तो तुमचे पैसे मेडिकल किंवा हॉस्पिटलसाठी किंवा कोणत्या तरी कामासाठी गेले असतील. म्हणजे आता गव्हर्नमेंट म्हणते की त्या 75ला टॅक्स देऊ नका आणि हे एकदम मस्त स्कीम आहे. तर ॲज्यूम करा 23,10,000मधून 75,000 मायनस झाले म्हणजे हे स्टँडर्ड डिडक्शन आणि आता राहिले 22,35,000. म्हणजे ही पूर्ण रक्कम जी आहे ही टॅक्सेबल रक्कम आहे. म्हणजे ह्याला टॅक्स पे करावा लागणार आहे, ते पण स्लॅब्समध्ये. म्हणजे आता डिफरंट स्लॅब्स असतात आणि त्यामध्ये वेगळे टॅक्सचे रेट असतात. तर पहिला स्लॅब बघूया आपण. तर त्यामध्ये स्लॅब 1 सगळ्यांचा फेवरेट असतो. तर यामध्ये काय असतं म्हणजे 0 ते 3 लाख यामध्ये तुम्हाला टॅक्स नाही द्यायचा. 0 टॅक्स म्हणजे 3 लाख ते तुमचे सेफ आहेत म्हणजे त्याला कोणताही टॅक्स नाही. नेक्स्ट स्लॅब आहे तो स्लॅब 2. यामध्ये तुमचे 3 ते 7 लाखाला 5% टॅक्स लागतो म्हणजे 4 लाखाला 20,000 रुपये टॅक्स. आणि यानंतर नेक्स्ट स्लॅब आहे तो 7 ते 10 लाखाला म्हणजे स्लॅब 3. म्हणजे 7 ते 10 लाखाला तुम्हाला यावर बसतो 10%चा, तो म्हणजे 30,000 टॅक्स. तो म्हणजे त्या 3 लाखाला 30,000 टॅक्स. आणि दुसरा जो स्लॅब आहे तो म्हणजे स्लॅब 4. यामध्ये तुम्हाला 15% टॅक्स द्यावा लागणार आहे, तो म्हणजे अजून 30,000. म्हणजे 10 ते 12 फक्त 2 लाखाला तुम्हाला 30,000 टॅक्स द्यावा लागणार आहे. आणि नेक्स्ट स्लॅब आहे तो म्हणजे स्लॅब 5 आणि यामध्ये 12 ते 15 म्हणजे 20% टॅक्स द्यावा लागणार आहे. म्हणजे 3 लाखाला 20% अजून ते 60,000 कट होतील. आणि नंतर स्लॅब 6 म्हणजे हा जो स्लॅब आहे हा 15 लाखाच्या वर जेवढा कोण कमवाल त्याला 30% टॅक्स आहे. म्हणजे जी लास्टला राहिलेली रक्कम आहे ती 7,35,000 आणि 30% टॅक्स म्हणजे हा टोटल 2,20,500. म्हणजे आकाशचा टोटल टॅक्स कट झाला पूर्ण 3,60,500. म्हणजे आकाशला टोटल 3,60,500 टॅक्स भरायचा आहे. ठीक आहे, तर मजा आली ना मित्रांनो. पण अजून संपलं नाही. एक म्हणजे प्रत्येक कंपनी हा जो टॅक्स आहे तो कट करूनच तुम्हाला सॅलरी देणार आहे. तर मग किती वाचले आहेत आता, तर बघूया नेमके किती पैसे वाचले आहेत. तर बेचारा आकाश आता मित्रांना पार्टी देईल का नाही याची गॅरंटी नाही. तर बेसिकली 25 लाखाचं आपण बघत होतो. 25 लाखामधून PF अमाऊंट गेली 1,90,000 आणि टॅक्स 3,60,500. यामधून जर सगळं मायनस केलं तर जे अमाऊंट उरते ती आहे 19,49,500 आणि याला जर तुम्ही डिवायडेड बाय 12 केलं तर ही अमाऊंट येईल लगभग 1,62,458. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. आणि हे 25 लाखाला 1,60,000 पर्यंत तुम्हाला इन हँड पेमेंट येईल. पण यामध्ये एक्सपेन्सेस, रूम रेंट हे ॲडजस्ट केलं नाही म्हणजे ते सिटीच्या नुसार तुम्हाला अकॉर्डिंग बदलत असतं. तर यासाठी जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो ही आहे जी गोष्ट 25 लाखाचं पॅकेज मिळाल्यानंतर आपण 2 लाखाच्या वर पेमेंट जातं असं म्हणतो. पण कट वगैरे होऊन इन हँड किती येतात हे आपण पाहिलंच असेल.
तर हे आहे मित्रांनो, त्यामुळे पार्टी वगैरे मागणं बंद करा आणि तुमचं स्वतःचं पॅकेज मिळवा. तयारीवर ध्यान द्या आणि फोकस करा. आय होप आयडिया आली असेल की पॅकेज जे आहे ॲक्च्युअल बँक अकाउंटमध्ये किती येतं. ठीक आहे, तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.